हाय हॅलो नमस्कार. आज कुठे निघालोय ते तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल. आज आम्ही चाललोय नायग्रा फॉलला. बऱ्याच दिवसांनी तिकडे जायचं ठरलं आणि म्हटलं यावेळी पूर्ण व्लॉग करायचाच. नायग्रा फॉल्स आम्ही आधी पाहिले, पण खरं सांगायचं तर किती वेळा पण गेलं ना तरी आम्हाला ती एक्साइटमेंट असतेच कायम. आणि आज जरा वेदर खराब होतं, पाऊस पडत होता, पण आम्ही ठरवलं की आज आम्ही जाणारच. सो गाईज आम्ही नायगराला पोचलो आहोत आणि आता माझी एक्साइटमेंट एवढी झाली आहे ना. चला तर आता मी तुम्हाला दाखवते. तुम्हालाही बघण्याची उत्सुकता तेवढीच असणार आहे. तर चला माझ्यासोबत. काही व्ह्यू कॅमेरामध्ये कितीही सुंदर दिसले तरी ते समोर उभं राहून बघण्याची जी फिलिंग्स आहे ती खरंच वेगळी आहे. इथे उभं राहिल्यावर पाण्याचा आवाज आणि समोर जो व्ह्यू आहे तो लिटरली काही क्षण आहे ना बघतच राहावंसं वाटतं. आणि हो, व्हिडिओमध्ये तुम्हाला जितकं पाणी दिसतंय ना त्यापेक्षा रिअलमध्ये याची जी इंटेन्सिटी आहे ना ती खूपच वेगळी वाटते. आणि आता इथून तुम्हाला दिसतोय तो रेनबो ब्रिज आणि त्या पलीकडे आहे USA. तुम्हाला एका बाजूला कॅनडा आणि अगदी समोर युनायटेड स्टेट. हा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. ह्या दोघं देशांमध्ये फक्त नायग्रा नदी ही मध्ये आहे. बाकी समोर आहे ते अमेरिका आणि पलीकडे आहे ते कॅनडा. हे बघा, हा आमचा डर्टी बॉय. हे बघा, बघा हा. हे बघ. ही माझी हिरोईन. आता चला नायग्रा फॉल्सच्या अगदी जवळ जाऊया. आम्ही बिहाइंड द फॉल्स बघायला चाललो आहे. आतून वॉटरफॉल्सचा एक्सपिरियन्स कसा असतो ते तुम्हाला मी आता दाखवते. इकडे बघ. आम्ही आधी त्या स्पॉटला होतो तिकडे. तिथे अंधार होता, पूर्ण काही दिसत नव्हतं. हा पाण्याचा आवाज येत होता त्या टनल मध्ये आणि आम्ही अजूनही टनल मध्येच आहोत. हात वर. तर आता आम्ही बिहाइंड द फॉल्सचा एक्सपिरियन्स घेऊन बाहेर निघालो. आता आम्ही चाललो आहे इनक्लाइन रेल्वेने वरती.
नायग्रा फॉलचा जवळचा एक छोटासा हा पॉईंट आहे जो वरच्या भागातून खाली फॉल्सच्या परिसराकडे ये जा करण्यासाठी वापरला जातो. आम्ही वरच्या दिशेने जातोय आणि जसं जसं रेल्वे वरती जात आहे तसा तसा आजूबाजूचा व्ह्यूज अजून सुंदर दिसतोय. विशेष म्हणजे इथून नायग्रा फॉलचा व्ह्यू वेगवेगळ्या अँगलमधून बघायला मिळतो. राईड फार मोठी नव्हती, पण बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत वर जाणं हा स्वतःमध्येच एक छोटासा एक्सपिरियन्स आहे. आता वर पोचल्यानंतर पुढे काय काय बघतोय ते तुम्हाला मी दाखवतेच आहे. अद्वैत, किती सुंदर व्ह्यू दिसतोय. जी समोर दिसतंय ना ते आहे US. हे बघा, मी झूम करून दाखवते. हे जे सगळे लोक दिसत आहेत हे US आहे. US ची साईड आहे ही. आणि मी जिथे उभी आहे ती कॅनडा. बघू तिला. काय हे, याला काय बोलतात? मफिन्स. मफिन बोलतात. अरे वा. एवढं फिरल्यानंतर भूक तर लागेलच ना. मग आम्ही इथे क्रसेंट सँडविच घेतलं ज्यात ऑमलेट होतं. खूप छान होतं, भारी होतं. आता आम्ही नायग्रा पॉवर स्टेशनमध्ये आलो आहे. ही जागा नायग्रा फॉलच्या पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जायची याची हिस्ट्री आहे इथे. इथे नायग्रा रिव्हरच्या पाण्याची जी ताकद वापरून टर्बाईन्स फिरवल्या जायच्या आणि त्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जायची. आतमध्ये त्या काळातील मोठमोठी मशिनरी आणि पॉवर जनरेशनची जी प्रोसेस बघायला मिळते. मला पर्सनली इथे येऊन हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण आपण नायग्रा फॉल्स फक्त एक सुंदर वॉटरफॉल म्हणून बघतो, पण या पाण्याचा वापर इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी कित्येक वर्षापासून केला जातो आहे हे इथे आल्यावर मला हे समजलं. तर तुम्ही पाहू शकता. तर हे आम्ही आता चाललो आहे लिफ्टने खाली टनेलला. तर आम्ही आता टनेलपासून म्हणजे टनेलमधून आम्ही चाललो आहे. आता तुम्हाला मी दाखवते. हा टनेल जवळपास 2200 फीट लांब आहे आणि पूर्वी पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर जे वापरलेलं पाणी म्हणजे नायग्रा रिव्हरकडे परत नेण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. हा टनल 1900च्या सुरुवातीच्या काळात तयार करण्यात आला होता आणि इतकी वर्ष जमिनीखाली राहिल्यानंतर आता व्हिजिटर्ससाठी हा ओपन करण्यात आला आहे. टनलमधून चालत शेवटी पोचल्यावर नायग्रा फॉल्सचा अगदी जवळून आणि वेगळ्या अँगलमधून व्ह्यू बघायला मिळतो. इतिहासात आणि नायग्रा फॉल्सची जी पॉवर आहे दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे हा एक्सपिरियन्स खरंच माझ्यासाठी खूप वेगळा होता. हा टनेलचा एंड आहे आणि आपण आता किती चाललो. किती किलोमीटर होतं हे? 2.2 किलोमीटर आम्ही चालत आलो आणि हा एंड आहे टनेलचा. मी काय जॅकेट नाही घालत, काही गरज नाहीये. एक नंबर. ओ माय गॉड. हा आहे ऑसम व्ह्यू. ओ माय गॉड.
आता आम्ही नायगराच्या मार्केट एरियामध्ये फिरतोय आणि इथली एक गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटते. इथले जे रेस्टॉरंट्स, शॉप्स खूप वेगवेगळ्या थीम्समध्ये डिझाईन केलेले आहेत. रेन फॉरेस्ट कॅफे तर बाहेरून इतकं युनिक दिसतं की आतमध्ये काय असेल याची उत्सुकता होते. आता आम्ही इकडे थोडं फिरतोय कारण कशिशला एक राईड करायची होती. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करायला आता तर आम्हाला राईडच्या दिशेने जायचंच आहे आम्हाला. आणि बघूया तिला कोणती राईड करायची आहे. आणि इथे आल्यावर माझी मुलं खूप त्रास देतात. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कदाचित तुमचेही करत असतीलच अशी. तर आम्ही इथे आलो की आम्ही इथे ज्या काही राईड्स दिसत आहेत त्या आम्ही सगळ्या करतो. चला तर मग बघूयात आता कशिश कोणती राईड करते ते तुम्हाला दाखवते मी. तर आता आम्ही जेवण करून हॉटेलवर जायला निघालो. पण जाता जाता तुम्हाला नायगराचा रात्रीचा व्ह्यू अजून एकदा दाखवते. रात्री फॉल्सवर वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्स पडतात आणि पाण्यावर त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. त्यामुळे हा व्ह्यू दिवसापेक्षाही खूप सुंदर दिसतो आणि वेगळा वाटतो. खरंच नायगरा फॉल्स आहे ना, रात्री पाहण्याची जी मजा आहे ना, ती खरंच खूप भारी आहे. चला तर तुम्हाला दाखवते मी. तुम्ही फक्त आवाज ऐका पाण्याचा, किती डेंजरस आहे. आज तुमच्यासाठी मी हा रात्रीचा शूट करते. Amazing. तर गाईज, आजचा दिवस खरंच खूप छान होता. पण आता मी खूप थकले, त्यामुळे आजचा व्लॉग आपण इथेच संपूयात. पण नायगराचे अजून काही अमेझिंग पॉईंट्स एक्सप्लोअर करायचे बाकी आहेत आणि ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग पार्ट 2मध्ये दाखवणार आहे. म्हणून पार्ट 2 नक्की बघा, कारण अजून खूप काही तुम्हाला दाखवायचं बाकी आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजच्या व्लॉगमधला तुम्हाला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, पार्ट 2 बघायला विसरू नका बरं का. बाय.